Hello everyone, dear students. During working in the laboratory, life-threatening injuries can happen in the laboratories, and for that reasons, students need to be informed to correct way to act and things to do work in the laboratories. Therefore, safety checklist can be used as a handout to student to aware them with the safety do's and don'ts in the laboratory. I will inform you how you can ready yourselves to enter in the laboratory. You have to bring following things during enter in the laboratory. First is a writing equipment should be with you. म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला काही लिहायचं आहे ते रायटिंग मटेरियल म्हणजे पेन असतील पेन्सिल असेल ते आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे. सेकंड थिंग्स आवर नोटबुक अलॉंग विथ प्लास्टिक फाईल शुड बी देअर. प्लास्टिक फाईल याच्यासाठी की लॅबोरेटरीमध्ये आपण वॉटरचा बराच केमिस्ट्रीमध्ये वापर करतोय. फॉर दॅट फॉर सेफ्टी पर्पज with notebook plastic file will be there. Now third things, practical handbook must be required during carrying the experiments or charts which are provided by departments or your teacher. हे आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे. फोर्थ, आपल्याकडे एक कॉटन ॲप्रॉन हा कंपल्सरी केमिस्ट्री लॅबोरेटरीमध्ये काम करताना असणं गरजेचं आहे. इट शुड बी विथ यू. देन वन कॉटन नॅपकिन मस्ट बी देअर. आपल्या वॉटरशी किंवा लिक्विड केमिकलशी बराच संपर्क येतो लॅबोरेटरीमध्ये वर्क करताना आणि त्याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी एका नॅपकिनची गरज असते. ते आपला स्वतःचा नॅपकिन आपल्याबरोबर प्रॅक्टिकलच्या वेळी असणं गरजेचं आहे. आणि स्टँडर्ड प्रोसिजर म्हटलं तर आपल्याकडे हँडग्लोव्ज असणे महत्त्वाचे आहेत, कारण काही करोजिव्ह आणि हजार्डस केमिकलचा वापर आपण करू शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे की मिनरल ॲसिड्स आहेत, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स काही आपल्या बॉडीला इंजुरी करू शकतात. त्यामुळं आपल्याकडं हँडग्लोव्ज असणं गरजेचं आहे. ह्या 6 गोष्टी कमीत कमी मी म्हणतोय, अजून बऱ्याच आहेत. म्हणजे काही ठिकाणी रिकमेंडेशन केलेलं आहे की आपले सेफ्टी गॉगल्स पण आपल्याकडे असणे गरजेचं आहे. परंतु ऑर्डिनरी लॅबोरेटरीमध्ये आपण गॉगल रिकमेंड करत नाही. लॅबोरेटरीमध्ये वर्क करताना काही जोक्स आपण करतो आणि त्याच्यामुळे आपलं एक्सपेरिमेंटवरचं लक्ष दुसरीकडे जाण्याची शक्यता असते. या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. सेकंड, नेव्हर रन इन द लॅबोरेटरी हिअर अँड देअर. ते लॅबोरेटरीमध्ये आपल्याला नेमून दिलेली जी जागा असते त्या जागेवरतीच काम करायचं असते. इकडून तिकडं थोडंसं आपण आपली मुवमेंट्स कमीत कमी असावी, किंवा त्याला आपण म्हणतो की नेव्हर रन इन द लॅबोरेटरी, पळापळी म्हणतो आपण त्याला. असं लॅबोरेटरीमध्ये केल्यास काही आपल्याला ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. थर्ड थिंग, द यूज ऑफ पर्सनल ऑडिओ अँड व्हिडिओ इक्विपमेंट्स इज द प्रोहिबिटेड इन द लॅबोरेटरी. जे पर्सनल जे काही ऑडिओ व्हिडिओ इक्विपमेंट्स आहेत, स्पेशली मोबाईल्स असतील तर ते स्विच ऑफ करून ठेवणं लॅबोरेटरीमध्ये गरजेचं आहे. फोर्थ थिंग्स, द परफॉर्मन्स ऑफ द अनऑथॉराइज्ड इक्विपमेंट्स इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. म्हणजे जे ऑथराइज्ड इक्विपमेंट्स नाहीत ते त्याचा परफॉर्मन्स आपल्याला तिथं स्ट्रिक्टली अवॉइड करण्याचं आहे. देन नेक्स्ट, डू नॉट सिट ऑन द लॅबोरेटरी बेंचेस. अनेक मुलाला सवय असते की आपले टीचर्स किंवा सर जर लॅबोरेटरीमध्ये नसतील तर ते जे लॅबोरेटरी बेंचेस आहेत, वर्किंग टेबल्स आहेत, त्याच्यावरती बसण्याची सवय असते. ते आपल्याला अवॉइड करायचं. नेक्स्ट, जनरल वर्क प्रोसिजर. फर्स्ट थिंग, नेव्हर वर्क इन द लॅबोरेटरी विदाउट सुपरविजन ऑफ द टीचर. म्हणजे टीचर लॅबोरेटरीमध्ये असल्यानंतरच आपण वर्क करायचं आहे. म्हणजे आपण जरी लॅबोरेटरीमध्ये एंटर केलं असलं तरी आपले टीचर्स ज्यावेळी तिथं असतील त्याच वेळी वर्क चालू करायचं आहे. ऑलवेज परफॉर्म द एक्सपेरिमेंट्स ऑर लॅबोरेटरी वर्क
प्रिसाइजली ॲज अ डिरेक्टेड बाय द टीचर्स. म्हणजे टीचरनी सांगितल्याप्रमाणेच आणि तीच प्रोसिजर तुम्ही लॅबोरेटरीमध्ये फॉलो करायचे. त्यांच्या डायरेक्शन प्रमाणेच एक्सपेरिमेंट्स करायचे. इमिडिएटली रिपोर्ट एनी स्पिल्स, ॲक्सिडेंट्स ऑर इंजुरीज टू द टीचर्स. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये अनेक हजार्डस केमिकल्स असतात, तुम्हाला माहितीच आहे. त्याचबरोबर आपण लॅबोरेटरीमध्ये बर्नरचा यूज करत असतो आणि अनेक ग्लास वेअर्स आपण यूज करत असतो. याच्यामुळे जर काही आपला एखादा छोटासा ॲक्सिडेंट तिथं झाला किंवा इंजुरीज आपल्याला झाली तर लगेच आपण टीचरला रिपोर्ट करायचे. नेव्हर लिव्ह एक्सपेरिमेंट्स व्हाईल इन प्रोग्रेस. म्हणजे एक्सपेरिमेंट आपला चालू आहे त्यावेळी आपण लॅबोरेटरी सोडायची नाही आहे. त्याच्यानंतर बी केअरफुल वेन हँडलिंग हॉट ग्लासवेअर्स अँड ॲपॅरेटस इन द लॅबोरेटरी. म्हणजे आपण अनेक एक्सपेरिमेंट्सला हिटिंग करतो आणि ग्लासवेअर्स हे असं असतात की हीट झालेले ग्लासवेअर्स आणि कूल असलेले ग्लासवेअर्समध्ये आपण इझिली फिजिकली डिस्टिंग्विश करू शकत नाही. नेव्हर पॉइंट द ओपन एंड ऑफ द टेस्ट ट्यूब कंटेनिंग द सबस्टन्स टू युअर सेल्फ. म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये काही गोष्टी आपण केमिकल घेतो, ते हीट करतो किंवा कूल असताना सुद्धा काही वेपर्स टेस्ट ट्यूबमधून येत असतात. ते आपल्या चेहऱ्याकडे किंवा आपल्याकडे त्याचं माउथ किंवा त्याचं ओपन एंड आहे, माउथ आहे, ते आपल्याकडं कधीच ठेवायचं नाही. कधी त्याच्यापासून आपल्याला इंजुरी होऊ शकते. त्याच्यानंतर मेक शुअर टू इन्फ्लेम द सॉल्वंट्स आर इन द सराउंडिंग एरिया व्हेन लाइटिंग द फ्लेम. म्हणजे बर्नर ज्यावेळी आपण पेटवतो त्यावेळी आपण प्रिकॉशन्स घ्यायचे की आपल्याजवळ एखादं केमिकल, इनफ्लेमेबल केमिकल किंवा जे नॉर्मल टेम्परेचरला ज्याचं वेपरायझेशन होतं आहे असे केमिकल्स असतात. फॉर एक्झाम्पल अल्कोहोल, बेन्झीन एटसेट्रा. ते जवळ असताना त्याच्या जवळचा लाईट आपण जे बर्नर असतो तो बर्नर आपण पेटवायचा नाही. ऑफ ऑल हिटिंग ॲपॅरेटस, गॅस व्हॉल्व्स अँड वॉटर टॅप्स व्हेन नॉट इन यूज. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की लॅबोरेटरीमध्ये वर्क करताना की आपण ज्यावेळी आपल्याला गरज नसते त्यावेळी हिटिंग ॲपॅरेटस आपण बंद करायचं आहे. इस्पेशली आपण वॉटर बाथचा बऱ्याच वेळा यूज करतोय. आपलं जे बीकर आहे ते वॉटर बाथमध्ये हिटिंगसाठी ठेवलेलं असते. आपला एक्सपेरिमेंट संपतोय, आपण आपलं मटेरियल ग्लासवेअर्स म्हणजे बीकर असेल, कोनिकल फ्लास्क असेल काढून घेतोय, परंतु तो वॉटर बाथचं हिटिंग चालूच असते. म्हणजे असं ॲपॅरेटस हिटिंगवरती अननेसेसरी ठेवू नका. रिमूव्ह एनी इक्विपमेंट ऑर केमिकल्स फ्रॉम द लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमधनं कुठलेही इन्स्ट्रुमेंट्स किंवा कुठलेही केमिकल्स तुम्ही रिमूव्ह करायचं नाही. जे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिले त्याप्रमाणेच त्याचा यूज करायचा आहे. वर्किंग इन द लॅबोरेटरी, कीप वर्क एरिया नीट अँड फ्री ऑफ एनी. तुम्ही जर बघितलं तर लॅबोरेटरी देन कीप द फ्लोअर क्लिअर ऑफ ऑल ऑब्जेक्ट्स. फ्लोअर जो आहे तो म्हणजे आईस असेल, स्मॉल ऑब्जेक्ट्स असतील, काही ग्लासवेअर्स असेल, काही केमिकल्स, काही स्टॉक्स सोल्युशन्स आपण घेतलेले आहेत, ते फ्लोअरमधून आपले एक्सपेरिमेंट्स करताना काय करायचे आपण हटवायचे, बाजूला ठेवायचे. थरली क्लीन युअर लॅबोरेटरी वर्क स्पेस ॲट द एंड ऑफ द लॅबोरेटरी सेशन. म्हणजे आपलं काम संपल्यानंतर, एक्सपेरिमेंट संपल्यानंतर, प्रॅक्टिकल संपल्यानंतर आपण एंटर करताना ज्याप्रमाणे आपली लॅबोरेटरी होती, आपला टेबल, एक्सपेरिमेंटलचा टेबल टॉप तो आपण काय करायचा आहे, ठेवायचा आहे. म्हणजे आपण येताना कसा तो क्लीन होता तसाच तो जाताना आपल्याला क्लीन करायचा आहे. बॅग्स अँड अदर पर्सनल मटेरियल्स मस्ट बी स्टोअर्ड इन डेसिग्नेटेड एरिया, नॉट ऑन द बेंच टॉप. म्हणजे आपल्या बेंच टॉपवरती आपल्या सॅक्स, बॅग्स म्हणजे जे आपल्याला प्रॅक्टिकलसाठी पर्सनल मटेरियल लागणार नाही आहे ते सगळं मटेरियल आपण जिथं आपल्याला एरिया डेसिग्नेटेड केलेला आहे, सांगितलेला आहे, त्याच ठिकाणी ठेवायचं आहे. देन हाऊसकीपिंग इन द लॅबोरेटरीज. सो डू नॉट ब्लॉक द सिंक्स, ड्रेन्स विथ द डेब्रिज. म्हणजे बऱ्याच वेळा आपण स्पेशली फिल्टर पेपर आणि काय जर आपले काही ग्लासवेअर्स ब्रेक झाले असतील तर त्याच्यामुळं आपण ते सिंकमध्ये काय करतो, ड्रेन करतो, फेकून देतो. तसं फेकून न करता ते सिंक्स ब्लॉक होणार नाहीत याची प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायचे आहेत. नेव्हर ब्लॉक ॲक्सेस टू एक्झिस्ट ऑर इमर्जन्सी इक्विपमेंट्स. जे इक्विपमेंट्स आहेत, जे आपल्याला एक्झिट रूट आहे, इमर्जन्सी रूट्स आहेत, ते रूट्स आपण ब्लॉक करून ठेवायचे नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला लॅबोरेटरीमध्ये सर्वच लॅबोरेटरीना 2-2 डोअर्स आहेत, तर आपण डोअरमध्ये काही आपण हर्डल्स निर्माण करायचे नाहीत. समजा काही चुकून आपल्याला इमर्जन्सी एक्झिट करायचं आहे तर त्यावेळी तिथं आपले काही अडथळे निर्माण करून ठेवायचे नाही, काही इन्स्ट्रुमेंट्स ठेवायचे नाहीत.
एक्झिट पॉईंट आहेत ते आपण काय करायचे आहेत, ब्लॉक करायचे नाही आहेत. नेव्हर पोअर केमिकल वेस्ट इन टू द सिंक, ड्रेन ऑर वेस्ट बास्केट. काही केमिकल्स असतात, आपली वेस्ट केमिकल्स असतात ती सिंकमध्ये ओतायची नाहीत किंवा वेस्ट बास्केट जे ठेवलेले असतात तुमच्यासाठी बाकीचे सॉलिड मटेरियल टाकण्यासाठी, त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स आपण वेस्ट केमिकल्स काय करायचं नाही, ड्रेन करायचं नाही आहे. कारण त्याच्यामध्ये अनेक केमिकलचे रिॲक्शन्स होऊन काही वेगळंच ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते, एक्सप्लोजन होण्याची शक्यता असते. वेस्ट केमिकल्स हे कधी बेसिनमध्ये आणि वेस्ट बास्केटमध्ये कधी टाकायचं नाही. प्लेस केमिकल वेस्ट इन द अप्रोप्रिएटली लेबल्ड वेस्ट कंटेनर. केमिकल वेस्ट जे मग आहे ते कुठं ठेवायचं, तर अप्रोप्रिएट लेबल करून ठेवलेलं असतं तिथंच टाकायचं. फॉर एक्झाम्पल जे आपले सॉल्वंट्स आहेत तर ते युज्ड सॉल्वंट्स, अल्कोहोल असेल किंवा बेन्झिन आपण यूज केलं असेल, ॲसिड यूज केलं, ॲसिटिक ॲसिड यूज केलेलं, ऑर्गॅनिक सॉल्वंट जे यूज केलेले असतील ते ऑर्गॅनिक सॉल्वंट्स जे आपण जिथं आपण कंटेनर तिथे दिले आहेत लॅबोरेटरीमध्ये तिथंच ते आपल्याला ठेवायचे आहेत. प्रॉपरली डिस्पोज ऑफ ब्रोकन ग्लासवेअर्स अँड अदर शार्प ऑब्जेक्टिव्स इमिडिएटली इन designated container. Now apparel in the laboratories. Always wear the appropriate eye protection in the laboratory. आपल्या आईजना काही इंजुरी होऊ नये त्या टाईपचं आपलं प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे. हे रिकमेंडेशन आहे, परंतु आपल्या जनरल लॅबोरेटरीमध्ये आपण गॉगल्स वगैरे आता तरी यूज करत नाही, परंतु रिसर्च लेवलला सेफ्टी गॉगल्स यूज करा असे रिकमेंडेशन्स आहे. विअर डिस्पोजल ग्लोव्ज व्हेन हँडलिंग हजार्डस केमिकल्स. काही हजार्डस केमिकल्स आपल्या लॅबोरेटरीमध्ये मटेरियल्स असतात, केमिकल्स असतात, त्याचं हँडलिंग करताना हँडग्लोव्हचा वापर करायला पाहिजे. स्पेशली कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स आपण ज्यावेळी हँडल करतो त्यावेळी आपल्याला ग्लोव्हचा यूज करायचा आहे. विअर ए फुल लेंथ कॉटन मेड केमिकल रेजिस्टन्स ॲप्रॉन. हे मात्र आपण कंपल्सरी याचं आपण रिकमेंडेशन करतोय, सजेस्ट करतोय की आपल्याकडं ॲप्रॉन असणं हे फार महत्त्वाचं आहे लॅबोरेटरीमध्ये काम करताना. विअर शूज दॅट ॲडिक्वेटली कव्हर द होल फूट्स. जे स्पेशली आपण शूज लॅबोरेटरीमध्ये जर काम करताना जर घातले तर आपल्या काही गोष्टी आपल्या केमिकल्स लॅबोरेटरीमध्ये काम करताना केमिकल्स किंवा ब्रोकन ग्लासवेअर्स पडण्याची शक्यता असते. आपला पूर्ण पाय कव्हर होईल अशा प्रकारचं शूज आपण रिकमेंड करतोय की लॅबोरेटरीमध्ये येताना ते. अँड लूज क्लॉथिंग. म्हणजे आपले जर केस लांब असतील किंवा आपल्याकडे काही लूज क्लॉथिंग असेल, म्हणजे स्पेशली मुलींच्याकडे ओढणी वगैरे असते, तर याच्यापासून सावध राहायला हवं. कारण आपण बर्नरशी आणि इतर हजार्डस केमिकल्स बरोबर काम करतोय. आपण वर्किंगच्या वेळेत आपल्याला त्याचं भान राहत नाही आणि तिथं एखादा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. त्यामुळं सिक्युअर लॉंग हेअर्स अँड लूज क्लॉथिंग ड्युरिंग वर्किंग इन द लॅबोरेटरी इज रिकमेंडेड ड्युरिंग द वर्किंग. रिमूव्ह ज्वेलरी इफ एनी यू हॅव ड्युरिंग द वर्किंग इन द लॅबोरेटरी. आपल्या महागडे जर ज्वेलरीज असतील तर त्या आपण काढून ठेवायला हव्यात. स्पेशली लॅबोरेटरीमध्ये वर्क करण्यासाठी येताना ज्वेलरी वेअर करण्याचे कोणतेही कारण नाही, त्या रिमूव्ह करून ठेवा. किंवा घरातून आणतानाच डोळ्याला हात लावणे किंवा चेहऱ्याला हात लावणे किंवा इतर बॉडी पार्ट्सला हात लावणे टाळावे. कारण आपण अनेक केमिकल्स ला हात लावलेला असतो. त्यामुळं कीप युअर हँड्स अवे फ्रॉम युअर फेस, आईज, माउथ, बॉडी while using the different chemicals. Then food and drink should never be brought into the laboratory. म्हणजे खायचे पदार्थ किंवा पिण्याचे पाणी अशा प्रकारचे गोष्टी लॅबोरेटरीमध्ये आपण अवॉइड करायचे आहेत. नेव्हर यूज लॅबोरेटरी ग्लासवेअर्स फॉर द इटिंग अँड ड्रिंकिंग पर्पजेस. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये एखादा ग्लासवेअर्स आहे तो आपण किंवा दुसरा एखादा ग्लासवेअर्स आपण खाण्यासाठी आणि काही मुलांची शक्यता असते की पाणी पिण्यासाठी वापरण्याची शक्यता असते. लॅबोरेटरीमधलं कुठलंही ग्लासवेअर्स इटिंग आणि ड्रिंकिंग पर्पजसाठी यूज करायचं नाही. डू नॉट अप्लाय कॉस्मॅटिक्स फाईल इन द लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये काम करताना शक्यतो कॉस्मॅटिकचा वापर टाळा. केमिस्ट्री लॅबोरेटरीमध्ये एंट्री करताना कॉस्मॅटिकचा वापर करू नका. वॉश हँड्स थरली बिफोर लिव्हिंग द लॅबोरेटरी. लॅबोरेटरी मध्ये वर्क केल्यानंतर जाताना आपले हात स्वच्छ करा, थरली स्वच्छ करा बाय युझिंग द डिटर्जंट ऑर सोप्स. रिमूव्ह एनी प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स. म्हणजे जे आपण आपल्या प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आपण यूज केलेले होते, समजा गॉगल यूज केला असेल, ग्लोव्ज यूज केला असेल, अप्रॉन असेल किंवा कोट असेल, असे ज्या गोष्टी आहेत ते लॅबोरेटरी सोडताना
त्या आपल्या बॉडीपासून रिमूव्ह करा. नो द लोकेशन ऑफ इमर्जन्सी फोन्स, म्हणजे समजायला आपल्याला कुणाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे की लॅबोरेटरीमध्ये काही ॲक्सिडेंट झालेला आहे, कुणाला इंजुरी झाली आहे, तर आपल्याकडे इमर्जन्सी फोन्स असणं गरजेचं आहे. नो द लोकेशन्स अँड नो हाऊ टू ऑपरेट द फॉलोइंग इक्विपमेंट्स which are used during the major accidents in the laboratory. First, fire extinguishers. फायर एक्सटिंग्विशर्स ज्याला आपण जे आपण लॅबोरेटरीमध्ये माउंट केलेले असतात ते कुठं आहेत हे लॅबोरेटरीमध्ये गेल्यानंतर आपण पाहायला पाहिजेत. अलार्म सिस्टीम्स काय लॅबोरेटरीमध्ये असते, म्हणजे ॲक्सिडेंट झाला तर ते आपण ऑन करायचे असते. पुन्हा सँड बकेट्स पण आपण ठेवले असतात. एखादी मोठी जर फायर आग लागली असेल तर ती विझवण्यासाठी सँड बास्केट्स लॅबोरेटरीमध्ये ठेवले असतात. त्या कुठे आहेत बघून ठेवायचे आपण. आय वॉशर्स, म्हणजे आपल्याला जर समजा डोळ्यात आपल्या काय उडलं केमिकल्स वगैरे तर ते वॉश कुठं करायचे त्याचे पॉईंट्स आपण बघून ठेवले पाहिजेत अगोदरच. अँड फर्स्ट एड किट्स आपल्या लॅबोरेटरीमध्ये आपण ठेवलेले असतात, ते पण कुठं आहेत ते आपण लॅबोरेटरीमध्ये त्यांचे पॉईंट्स अगोदरच बघून ठेवायचे आहेत. हे इमर्जन्सी प्रोसिजर आहे जर एखादा मेजर ॲक्सिडेंट आपल्या लॅबोरेटरीमध्ये जर घडला तर त्याच्यासाठी. इन केस ऑफ अन इमर्जन्सी ऑर ॲक्सिडेंट, फॉलो द एस्टॅब्लिश्ड इमर्जन्सी प्लॅन ॲज एक्सप्लेन्ड बाय द टीचर, म्हणजे टीचरने जो अगोदरच एक्सप्लेन केलेला आहे तो आपल्या ध्यानात आपण ठेवायचा आहे. आणि तो इमर्जन्सीमध्ये आणि ॲक्सिडेंटच्या एखादा इन्सिडेंट घडला तर त्यावेळी आपण तो यूज करायचा आहे. लॅबोरेटरीमध्ये अनेक केमिकल्स असतात, तुम्हाला आता माहिती आहे, तुम्ही लॅबोरेटरीमध्ये काम करताय. आपल्याला जे केमिकल्स पाहिजे त्या केमिकलचं लेबल करेक्ट चेक करायचं आहे. मी उदाहरण देतो की आपल्या लॅबोरेटरी समजा आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड घ्यायचं आहे तर आपल्या लॅबोरेटरीमध्ये कमीत कमी 4 ते 5 टाईपचे डिफरंट कॉन्सन्ट्रेशनचे सोडियम हायड्रॉक्साईड NaOH असतात. 1 नॉर्मल असते, 0.1 नॉर्मल असते, 0.5 नॉर्मल असते, 0.01 नॉर्मल, 0.05 नॉर्मल एक्सेट्रा. अनेक प्रकारचे एकच केमिकल असू शकते, अनेक नॉर्मॅलिटीचं. तर त्यातलं आपलं केमिकल कुठलं आहे ते चेक करा, त्याचं लेबल रिडिंग करा आणि नंतरच यूज करा. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कुठलेही केमिकल्स आपण लॅबोरेटरीमध्ये घ्यायचं नाही अवेलेबल, फक्त लेबल बघायचं नाही, त्याचं परफेक्ट कॉन्सन्ट्रेशन पण बघायचं. विअर अप्रोप्रिएट केमिकल रेजिस्टन्स ग्लोव्ज बिफोर हँडलिंग द केमिकल्स. जे ग्लोव्ज असतात आपण याच्या अगोदर पण ते डिस्कस केले की आपले प्रॉपर केमिकल रेजिस्टन्स ग्लोव्ज आपण हँडल करायचे आहे. इफ यू ट्रान्सफर केमिकल फ्रॉम देअर ओरिजिनल कंटेनर्स, लेबल केमिकल कंटेनर्स, म्हणजे एखादं जर समजा स्टॉक सोल्युशन आपण ट्रान्सफर करणार असतो तर त्याला नीट लेबलिंग करायचं आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती लिहायचं आहे, त्याचं हजार्डनेस आपल्याला त्याच्यावरती लिहायचं आहे आणि ते कधी प्रिपेअर केलं त्याची डेट पण आपल्याला त्याची लिहायची आहे आणि कंटेंट्स लिहायचं आहे. म्हणजे त्याच्यावरती प्रॉपर लेबलिंग करायचं आहे. आपल्याला जर एका ठराविक टिकावरून स्टॉक सोल्युशन आपल्याला दुसरीकडे जर ट्रान्सफर करायचं असेल तर ही प्रिकॉशन घ्यायची आहे. विदाउट लेबल्ड केमिकल्स आपल्याला त्याचा कुठल्याही प्रकारचा यूज होत नाही, हे सगळ्यांनी लक्षात. ऑलवेज यूज द स्पॅच्युला टू रिमूव्ह द सॉलिड रिएजंट फ्रॉम द कंटेनर. म्हणजे एखाद्या कंटेनरमधनं जर आपण केमिकल आपल्याला घ्यायचं असेल तर त्याला स्पॅच्युला यूज करा. अवॉइड द मेटल स्पॅच्युला अँड प्रिफर द प्लास्टिक which is provided in the laboratory spatula. Do not directly touch any chemicals with your hands. कुठल्याही केमिकलला डायरेक्ट हाताने टच करायचं नाही. होल्ड द कंटेनर अवे फ्रॉम द बॉडी, म्हणजे जे कंटेनर्स असतात केमिकलचे आपल्या बॉडीपासून दूर ठेवायचे आहेत, स्पेशली when they are transferring from one space to another space. Use a hot water bath to heat the inflammable liquid. जे एखादा इनफ्लेमेबल लिक्विड आपल्याला हिट करायचं आहे, उदाहरणार्थ आपण अल्कोहोलमध्ये बरेच एक्सपेरिमेंट करतोय, ते जर आपण हिट करायचे असतील तर डायरेक्ट हिट कधी बर्नरवरती करायचे नाहीत. त्याच्यासाठी हॉट वॉटर बाथचा वापर करायचा आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. अनेक एक्सपेरिमेंटला आपण अल्कोहोल, बेन्झीन, ॲसिटिक ॲसिड हे केमिकल वापरतो. नेव्हर हिट डिरेक्टली विथ द फ्लेम्स. ती केमिकल्स आपण डायरेक्ट हिट करायचं नाही. ॲड कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड टू द वॉटर स्लोली. हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवा. डायल्युशन करताना ॲसिडचं कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स हे नेहमी वॉटरमध्ये ॲडिशन करायचे, उलटं कधी करायचं नाही. वॉटरचं ॲडिशन कधी कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडमध्ये करायचं नाही. कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडचं वॉटरमध्ये स्लो ॲडिशन करायचं आहे. वेव आउट ऑर रिमूव्ह एनी ऑफ द अमाऊंट ऑफ द केमिकल यू विल नीड. जे वजन करताना, रिमूव्ह करताना, पण केमिकल्स रिमूव्ह करताना आपण त्याची काळजी घ्यायची आहे. नेव्हर टच, टेस्ट, स्मेल एनी रिएजंट. कुठल्याही रिएजंटला टच करायचं नाही, त्याची टेस्ट घ्यायची नाही,
किंवा त्याला काय स्मेल येतोय हे आपण लॅबोरेटरीमध्ये वर्क करताना करायचं नाही. नेवर प्लेस द कंटेनर डायरेक्टली अंडर युअर नॉईज इनहेल द वेपर्स. म्हणजे कुठल्याही कंटेनरचा आपण इनहेल करायचं नाही, त्याचा आपण वास घेऊन बघायचा नाही. त्याच्यामुळे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम डॅमेज होण्याची दाट शक्यता असते. तशा प्रकारचं फिजिकली कुठलीच टेस्ट आपण करत नाही. यूज द लॅबोरेटरी केमिकल हुड्स इफ अवेलेबल. जर आपल्या लॅबोरेटरीमध्ये असल्या फ्लेमेबल केमिकल्स आपल्याला घ्यायची जर वेळच आली तर अशा वेळी आपण केमिकल हुड किंवा हुड चेंबर आपण म्हणतो, आपल्या लॅबोरेटरीमध्ये आहे, तुम्ही आल्यानंतर बघून घ्या, त्याचा जनरली वापर करा असं आपण रिकमेंडेशन करतोय. जे आपल्या त्या वेपर्स आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये जाणार नाही. नेवर हँडल बॉटल्स दॅट आर वेट ऑर टू हेवी फॉर यू. म्हणजे एकदम ओली, बाहेरच्या साईडनं ओली असेल, एखाद्या लिक्विडनं किंवा वॉटरनं असेल तर ते हँडल करायचे नाही.